सर्व शिक्षक मित्र आणि मैत्रिणींना माझा नमस्कार। तर वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणासंदर्भात सविस्तर आणि अत्यावश्यक अशी माहिती तर आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि यासोबतच कर्मचारी बंधू भगिनी आणि सामान्य नागरिकांसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज। या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत, त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड वेतन श्रेणी मिळविण्यासाठी जे आपण प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्या प्रशिक्षणासंदर्भात अत्यावश्यक आणि सर्वांसाठी आवश्यक असलेली जी माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलोय। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर ह्या चॅनलला आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त शिक्षक बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका। तर बघूया की वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणी मिळविण्यासाठी आवश्यक असलेले जे प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणाचं स्वरूप कसं असणार आहे। तर यामध्ये ट्रेनिंग साधारणपणे ही 15 मे ते 15 जून या 1 महिन्याच्या कालावधीत राज्यभरातील सुमारे 40,000हून अधिक शिक्षकांचे प्रशिक्षण एकाच वेळी पूर्ण केले जाईल। वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणीसाठी स्वतंत्र वर्ग असतील। प्रशिक्षण दररोज 4 तास असे एकूण 10 दिवस चालणार आहे। एका वर्गात 40 ते 60 शिक्षक असतील आणि त्यांना मार्गदर्शनासाठी 4 तज्ञ असतील। मग यामध्ये ज्या तालुक्यात प्रशिक्षणार्थींची संख्या 30 पेक्षा कमी असेल तेथील शिक्षकांचे प्रशिक्षण शेजारील तालुक्यात आयोजित केले जाईल, जेणेकरून कोणाची गैरसोय होणार नाही। याची जबाबदारी ही संपूर्णतः डाएटकडे असेल। मग याचं मूल्यमापन आणि गुणदान कसं ठरणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा होणार याच्यामध्ये तात्काळ चाचणी। प्रत्येक तासाच्या प्रशिक्षणानंतर शिकवलेल्या मुद्द्यांवर आधारित 10 गुणांची एक वस्तुनिष्ठ प्रश्नांची म्हणजेच MCQ प्रश्नांची चाचणी ऑनलाईन होईल। SCERT कडून याची लिंक शिक्षकांना मिळेल आणि चाचणी सबमिट केल्यावर अर्ध्या तासात गुण समजतील। अन्य घटक कोणते असणार आहेत, तर लेखी चाचणी, स्वाध्याय, कृती संशोधन यासारख्या कामांचेही यामध्ये मूल्यमापन करण्यात येणार आहे। गुणांची अट, तर गुणांची अट कशी राहील, तर प्रत्येक घटकामध्ये चाचणी, स्वाध्याय, कृती संशोधन इत्यादी किमान 50% गुण मिळवणे हे बंधनकारक असणार आहे। बघा यामध्ये लक्षात घ्या की प्रत्येक घटकामध्ये किमान 50% गुण मिळवणे बंधनकारक असणार आहे। प्रमाणपत्र कसं मिळेल याच्यामध्ये, तर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना SCERT कडून प्रमाणपत्र दिले जाईल। आणि वेतन श्रेणी कशी, तर प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच संबंधित पात्र शिक्षकांना वेतन श्रेणी म्हणजे जी वरिष्ठ वेतन श्रेणी त्यांना मिळणार असेल ती वेतन श्रेणी लागू होईल। तर एकंदरीत वरिष्ठ वेतन श्रेणी, त्यासोबतच आपण असं म्हणू की यामध्ये जे निवड वेतन श्रेणी आहे ती मिळविण्यासाठी जे एकंदरीत महाराष्ट्रातील बहुसंख्य शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन केले आहे, तर त्यांचं प्रशिक्षण कसं असणार आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन आलोय। त्यामुळेच यासारखेच व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण आवश्यक असलेले आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त आपण शेअर करावं आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्यावं अशी मी आपल्याला सरतेशेवटी विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। सर्व शिक्षक मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार।